शुरू तुमसे खिड़की जवळ खत्म तुम पे सफरनामा हो जिसे ढूंढा जमाने में मुझे में था सारे जवाबों का आपण पोचलेलो आहे आता बोरवली. बघूया पुढे गाव ते. आणि हा चेहरा लक्षात ठेवा, आपल्या कामाचा चेहरा आहे. मित्रा तुम्हाला पण मित्र आहे. सॉरी. सो आपण आता पोचलेलो. बघूया पुढे कसं काय होतं. सो स्टे ट्यून. सो गाईज आता ट्रेन बोर्ड केलेली आहे आणि आपण बसलेलो सीट्सवर. आणि मी दाखवू शकतो समोर वगैरे जे काय आहे ते. हा हे जय खादाड बकरी. तर बघतोय हा कुठे असं म्हणजे जास्त कम्फर्टेबल. आणि जय निघालेला आहे त्याच्या वारीला. जय जय परफेक्ट ओपनिंग. गाडीला इलेक्ट्रिसिटी झाले जात आहे. कमी पडेल. जय जाऊन जरा एक्सपिरियन्स सांगा. मग आम्हाला पण जायचं आहे. एक्सपिरियन्स सांगा. एक्सपिरियन्स गाईस. ती दिसत नाही. तिला सांग बाहेर यायला. तिला सांग. अरे तिला बाहेर यायला सांग. होय पांड्या तिला बाहेर यायला सांग. शट अप. तुझ्याकडे कॅमेरा तेव्हा बघायचा. इग्नोर यांना इग्नोर करा कारण काय थोडा क्रॅक आहे. सफरनामा ख्यालों का सफरनामा अंधेरे में उजालों का सफरनामा मेरी ओर से उठा तेरी और कदम पहला मिलेंगे हम पहला मिलेंगे हम. ये प्लान ठीक है या अभी भाग चलें? फिर सैर चला उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले गाइस. वेलकम टू आवर व्लॉग. तर मी सांगतो की आपल्या याच्यामध्ये येत आहे. तर आपण आता चाललेलो कॉरिडॉरला, उज्जैन कॉरिडॉरला. बघू शकतात की पाठीमागे पूर्ण पब्लिक चालली आपली. तर थोडी पब्लिक ती जी एडी आहे ती पुढे चालले. दोघे जणांचे जे बैलाचे शिंग असतात ना ते पुढे असतात तसे ते दोघं पुढे आहेत. आणि जे काय पण बोलतील ते इग्नोर करायचं. आपला जो नेव्हिगेटर आहे
जो आपल्याला दिशा दाखवतो तो सगळ्यात पाठी आहे. आणि मी काय सांगू, आपण आता आलो आपलं हॉटेल एकदम मस्त घेतलेलं आपण, त्याच्यामुळे आपल्याला काही एरर आलेला नाही आहे सतत. तर आपण बघू शकत थोडंफार काळोख असेल तर ॲडजस्ट करून घ्या. उज्जैन कॉरिडॉरच्या बाहेर सरळच आहे. काय नाव आहे ते? नाव काय? श्री श्याम रेस्टॉरंट आहे, तिकडे नक्की व्हिजिट करा. पेड प्रमोशन नाही, जस्ट एक आता आम्ही चव घेतो जरा आणि नंतर सांगतो कसं लागतं. माझ्यासोबत आहे जय पाटील, आर्या चौधरी, साईच्छा चौधरी, चिन्मय चौधरी, पण ते कॅमेरामॅन आहे माझा, आणि हा गौरव चौधरी. तर आम्ही तर आम्ही आलेलो आहे उज्जैन कॉरिडॉर फिरायला. त्याच्यानंतर आम्ही शयन आरती घेणार आहे रात्रीची, जी 9:30 वाजता एंट्री घ्यायची असते. म्हणजे आपल्याला 1-1.5-2 तास लागतात आरतीसाठी. ती घेऊन मग आम्ही आपल्या हॉटेलवर जाऊन रेस्ट करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत सकाळचं दर्शन. तर गाईज आता आम्ही उज्जैन कॉरिडॉरमध्ये एंट्री घेतलेली आहे. पूर्ण पहिले खाऊन म्हणजे पेट पूजा केलेली आहे. आता आम्ही उज्जैन कॉरिडॉरमध्ये जातो आहे आणि तुम्हाला पुढचा पूर्ण व्ह्यू दाखवतो उज्जैन कॉरिडॉरचा. आणि आम्ही आता हे चालत आहेत, एजॉय आहे. थांब 2 मिनटं रे बाबा. असं म्हणजे तुम्ही बघितली 2 माणसं, ती जरा चक्रम आहेत, त्याच्यामुळे आपण थांबूया आणि पुढे बघूया काय ते जय वाचतोय. काय आहे ते जे काय वाचलं नक्की का? ओके. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबरा. आपण उज्जैन कॉरिडॉरमध्ये फिरतायत. आपण बघू शकतात पाठीमागे सुंदरशी अशी प्रतिमा आहे, वेगळ्या प्रतिमा. जय पाटील, तुम्ही काय विचार केलेला की कसं असेल उज्जैन कॉरिडॉर? तुम्ही पहिले काय तुमचं असं म्हणणं काय एवढं बघून? व्हिडिओमध्ये असं नाही, तुम्हाला साक्षात बघून काय वाटतं? म्हणजे कसं काय तुमचं काय म्हणणं आहे? मस्त आहे, खूप मस्त. म्हणजे कसं काय पहिलं तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता आणि आता काय आहे? मस्त आहे, आता पण मस्तच आहे. ओके. हरिओम. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला जे विचार केलेला आणि त्याच्यामध्ये? इमॅजिनच न पडेल असं एवढं मोठं आणि चांगलं असेल असं करून. म्हणजे तुम्हाला मेन अट्रॅक्टिव्ह काय वाटते? हे जो मधला जो आधारस्तंभ जो आहे, जो बनवला आहे, ते कसं वाटतं तुम्हाला? खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं मेन म्हणजे. ओके. तुम्हाला मी सांगू नाही शकत आहे की इतकं मस्त वाटतं आहे. मंदिरात जाऊन कॉरिडॉरमध्येच फिरून एवढं पॉझिटिव्हनेस आहे, खूप जास्त आहे की जर आपली मंडळी चारी साईडने फिरताय तर म्हणजे तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. नमः शिवाय. भारत मध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग यजामहे हे पार ब्रह्म परमेश्वर. तर आम्ही एक बाईट घेऊ इच्छितो. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? मस्त. म्हणजे काय बोलता तुम्ही अजून, म्हणजे कसं काय? वर्ड्स नाही निघत तेवढं खूप जास्ती चांगलं आहे. सर्वांनी इकडे व्हिजिट केला पाहिजे. एवढं खूप मस्त आहे. म्हणजे जे कॅमेरामधून पण एवढं चांगलं दिसणार नाही जेवढं डोळ्यांनी आपलं चांगलं दिसतं. खूप मस्त आहे. तुम्ही नक्कीच या. धन्यवाद. दोनों देवों ने अनुभूत किया कि इस स्तंभ के पीछे निसंदेह कोई अद्वितीय अलौकिक शक्ति निहित है. उनके अंग समस्त आभूषणों से सजे थे. उनके मस्तक पर भस्म का त्रिपुंड था. शिव शंभु दयामहे. एक बार जो महाकाल के द्वार पे आ जावे, जन्म जन्म के भय पाप से मुक्ति पा जावे. अंधेरे को पाट उजाला भर दे भोलेनाथ. नीलकंठ है विष को अमृत कर दे भोलेनाथ. विषधारक है जगतारक नमस्कार, राती. मी परत भेटलोय तुम्हाला. तर आम्ही आता कॉरिडॉर फिरून झालेला आहे आणि आता जात आहेत शयन आरती घ्यायला. रात्रीची शयन आरती घेण्यासाठी हे कारण आहे की म्हणजे एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टायमिंग असते. त्या टायमिंगला आपण जेव्हा इन करतो लाईनीमध्ये तेव्हा शयन आरती भेटू शकते कुठचाही बिना पास वगैरे सकट.
आता आम्ही जातोय, बघूया कसं काय. आम्हाला पण समजलं असं की भेटते शयन आरती. आता आम्ही ट्राय करतो आणि तुम्हाला नक्की सजेस्ट करणार की कोणत्या गेटमधून जायचं, कसं जायचं. ॲक्च्युली आता मोबाईल वगैरे तर शूटिंग करणं अलाउड नाही आहे, जर भेटलं तर नक्कीच करणार. थँक्यू. सो आता आम्ही सगळी शयन आरती घेऊन आलेले आहेत रूमवर. थोडासा टाइमपास झाला आणि बच्चन पण भेटलेली आहे. प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि बच्चन भेटलेली आहे. याला पण बच्चन भेटलंय, याला तर खूपच मोठी बच्चन भेटलं. मला बच्चन भेटलंय. तुम्हाला आणि एवढी इन्फॉर्मेशन भेटली. हॉटेल ओनर होता किंवा ज्याच्याशी आम्ही कॉर्डिनेट करत होतो, तो इथे आलेला इन्फॉर्मेशन द्यायला की कोणाशी कसं काय टूर वगैरे करायचे आहे आणि फार आमचे कान चावलेले आहेत प्रॉपर लावलेले आहेत. त्याचं कारणीभूत साईशच आहे. असं काय नाही. पैसे कमी केले तर वाढवून घेणार व्लॉग बघून तुमची. आता आपण आपली रूम जी आहे ती एकदम स्पेशियस रूम आहे. ब्लॉग चालेल तुला जागा पाहिजे तर स्पेशियस रूम आहे आपली. टीव्ही आहे, एसी आहे 24 तास, हॉट एअर आणि यांचा जो साऊंड आहे तो खूप इरिटेटिंग साऊंड आहे. आणि ही काय हिचा बर्थडे आहे, हिचा बर्थडे आहे आणि आम्ही हिला बोललोय. आणि ही तर खूपच इरिटेटिंग मुलगी आहे. आणि ही हिचा जो बर्थडे आहे ती पण इरिटेटिंग आहे. कुठे झाली चिमन? आणि ही आमची इंदिरा गांधी आणि ही आमची पण तुझा पत्ता कट झाला आर्या. तर अशा प्रकारे जो कोऑर्डिनेटर होता आमचा आर्या चौधरी यांचा पत्ता फायनली कट झालेला आहे. त्याची मम्मी बीजेपीची होती, नाही तर बीजेपीची
तुमचं काय 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 लावून ठेवलं तुम्ही? माहिती नाही त्याला. चिमण चिमण इकडे, चिमण इकडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. आता तुम्हाला काय दोन शब्द तुमचा बर्थडे. उद्या तू लंचची पार्टी देणार आहे. काय पाहिजे? पण तिकडे जाऊ पण खाली 250 खाली 250 थाली काय फुकटची भेटते काल बरोबर ते. याला बोलतात फुकट्या. फुकट्या ना नाही, स्वतःच्या अंगाची जवळ येते ना तेव्हा असं सगळं तिकडे भेटते फुकटमध्ये जाऊ खा. चिन्मयचं पार्टी देणार नाही का? ए फुकटी माणसं पार्टी 10 रुपयेवाली डेव्हिड 5 जणांमध्ये वाटून खा. नको आम्हाला. 10 रुपये एक तरी दे. हं, 5 काय जण. पण करायची? जय पण जय मी काय सांगतो तुला आजचा एक्सपिरियन्स कसा वाटला आरतीचा? बाई, हा एक्सपिरियन्स होता. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटला? एकदम माझं गुजबन झालं इंटरव्ह्यू. मला उशीर 1 तास दर्शन मिळालं किती छान गोष्ट आहे. पाणी नको. म्हणजे आम्ही काय बडबड. पाणी दिलं सगळ्यांनी. हो आर्या तुला आरतीचा काय एक्सपिरियन्स कसा वाटला? आरतीचा एक्सपिरियन्स? अरे रडत होती. आर्या मी ऐकलं तू रडत होतीस आणि आमचा इंदिरा गांधी दैया रे दैया. इंदिरा गांधी झोपला. कसं रे ती आया आया. तो फॅन बंद करा रे. ओय, साई उशीर आहे. किडा कसा तो किडा. मला काय त्याला सांग मी माझ्या दिवशी पहिले घेतली गौरव घेतली तुझ्या दिवशी. ओय, दादा उशीर आहे बघ तू. होय जाऊन मी घेऊन आलो तुम्हाला शिकणार. साखर करायला आहे, थांब ना, तोच करायला. अरे उशी आहे ऑलरेडी काय गोष्टी करते एक एक्स्ट्रा असणार ना तू दिली ना खाली खाली एक एक्स्ट्रा होती अजून. ओय, ओय, तो टायमाला हॅपी बर्थडे बुबू. हैप्पी बर्थडे बुबू जीव 1000 साल उसके आगे मुझे आता नहीं. गुड डे बंद कर. 26 दुनिया खत्म है. उघड गं, आर्या. म्हणजे आपल्या उद्याचा काय दिनचर्या काय उद्याची? दिनचर्या उद्या सकाळी 4 वाजता उठवणार मी. नाही उठले का डायरेक्ट पाणी टाकणार. सत्य सत्य. नाही उठले डायरेक्ट पाणी किती टाकणार. वाजता किती सुटायचं? 4 वाजता. अरे झोपा काढा रे झोपून द्या. होय 6 वाजता निघाय. ओय, दादा चालला उठायचा, सात नाही, सगळ्यांना पैसे येणार नाही सकाळ सकाळची. 6 वाजता निघाय तिकडे गर्दी असेल. ओय, तू स्वतःला कोण समजते रे? मी जय पाटील. तू कोण समजते? साई चौधरी. तू कोण समजते? गौरव चौधरी. तू कोण समजते स्वतःला? तू कोण समजते? ये मोटर माई आहे इधर. ए, गौरव, पडवून टाक. पडवून करी. इतका पडदा. तर बाकी सगळं झालेलं आहे. आता आपण जो आपला रूम घेतला तो एकदम स्पेशियस आहे. थोडा मंदिराच्या बॅक साईडून जवळ आहे आणि फ्रंट साईडून गेला तर 1-2 किलोमीटर आहे. तर आता आम्ही ऑटो घेऊन आले कारण रात्री ट्रेन आधी घेतल्यानंतर बॅक जो बॅक साईड असते ना ती बंद होते त्याच्यामुळे हा विषय. आणि इकडे जर लाईट ॲडजस्टमेंट चालू आहे त्यांनी सर्व मोठ्या लाईट आहेत ना त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट चालू आहे. याची नाही काही. आणि ज्याचा बड्डे आहे त्यांनी काय बोलू नये कारण काय तो फुकट आलेला आहे. हो गांडीला बिंडीला बोलू. हा मला झोपा झोपा. and that's how day 1 ends. तर पूर्ण ब्लॉग 2 तास नक्की बघितला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. होय काय काय 2 तासात थांबवलं लागली. हे नाही उठणार करता. होय दादा उठा. होय उठा ना पाणी टाकीन डायरेक्ट. कोई ना था. चलो फ्लो फ्लो में निकल गया साकर पड़ेगा ठीक है. मी तुम्हाला बोलला ना मी तुला फोन केला होता. मग उठले तुम्ही 2 फोन नाही केला. भाई बघा फोन केला म्हणून हे डपला गेला झोपलेला. मी त्याला रिचार्जच नव्हता. आता काय पाहिजे झोपा रे बंद कर. तुला काय आयटम कोणाशी बोलते रे? होय 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 होय. बाय बाय किंचू बाय बाय. ऑन कॅमेरा पकडला गेलेला आहे बघ. किंचू बाय बाय बाय. ऑन कॅमेरा पकडला गेलाय बघ. रेकॉर्डेड आहे सगळं. तू बाय बाय बोलला ते रेकॉर्डेड आहे. ओय ठेवा बाय बाय. ठेवा बाय बाय. ऑन कॅमेरा रेकॉर्ड आहे बघ. अरे कर रेकॉर्ड कर काय काय फरक पडतो. हा चोरी पकडी गई आपली लक्ष ठेवा. बंद करा झोपा 4 वाजता उठायचा यार. ओय तोंड बंद ठेव चिमण्या. 4 वाजता उठायचा यार. भाऊ उठत ना झोपला तुम्हाला काय सांगतोय. मस्ती ना 4 वाजता उठायचा 6 वाजता झाले. ओय पाणी डायरेक्ट बोलणार की काय ते 6 वाजता ना. आता 4 वाजता उठलं गरजेचं आहे का? मी 5 वाजता उठतो तोपर्यंत तुम्ही करून घ्या. महाकालचं काल बेरोचं काय नाही ग. एनर्जी पॉझिटिव्ह ठेवायचं स्वतःचा बस बाकी सर्व काय ठीक आहे. दारू बिरू नको परत करा. होय हा पण तू दारू का वाढली? मी ना चिमण घेतलेली तेवढे आपली दारू परत नाही घरची असते ती त्या ठिकाणी ओपन करायची असते. अरे पण ती परत आणू नको. परत त्याला आणणार नाही आणलीच कशी त्याला. ज्यांना प्यायचं आय एम नॉन अल्कोहोलिक. हा ते बोलतो. हे बघ आर्या आम्ही काय बोलले ना. हा साक्षीदार कोण बोलले जे? किमान आल्या हा लाईट बंद कर.